मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा नवीन अर्ज प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। आता ऑनलाइन अर्ज तुम्हाला कोठे करावा लागेल, कशा पद्धतीने करावा लागेल, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। ज्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी ठरणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केलेला नव्हता, त्या महिलांना आता अर्ज करण्यासाठी आता एक पुन्हा संधी मिळणार आहे। त्यासाठी कोणत्याही कागदपत्राची तुम्हाला गरज भासणार नाही। जे तुमच्याकडे रेग्युलर कागदपत्र आहेत तेच कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहे, ज्यामध्ये उत्पन्नाचा दाखला म्हणून तुम्हाला राशन कार्ड, पिवळा किंवा केशरी राशन कार्ड तुम्ही देऊ शकता, आधार कार्ड, त्याचबरोबर तुमच्याकडे बँक खाते असणे गरजेचे आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना 1500 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते। आता ही मदत वाढून 2100 रुपये दिली जाणार आहे। आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती 7500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत, म्हणजेच योजनेचे 5 हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। तर नवीन अर्ज प्रक्रिया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक अशा महिला आहेत यामध्ये अर्ज करू शकले नाही। आता त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काही महिला या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राची कमतरतेमुळे, वेळेअभावी, अन्य काही समस्यामुळे त्यांनी अर्ज करू शकले नाहीत। आता त्यांनाही या ठिकाणी अर्ज करण्यासाठी संधी मिळू शकते। त्यांच्यासाठी आता पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी, या टप्प्यावर सर्व महिलांना अर्ज करण्याची संधी मिळेल। त्यांचे अर्ज मंजूर होतील तर पुढेही या योजनांचा लाभ त्या महिलांना मिळणार आहे। तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला अर्ज करण्यासाठी जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला काही निकष मी सांगतो ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका। या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदारांचे कडे रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। अर्जदार महिलांचे वय 21 ते 65 वयादरम्यान असणे गरजेचे आहे। सर्व विवाहित, अविवाहित, घटस्फोटी, निराधार या महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येतो। महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे आणि यासाठी महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तरी या ठिकाणी उत्पन्नाचा दाखलातून सूट मिळेल। निवासी प्रमाणपत्र, त्यामध्ये तुम्ही मतदान कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला देऊ शकता। बँक पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो याही बाबी तुम्हाला लागणार आहेत। तर अशा प्रकारे बघितलं तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला पुन्हा या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। अर्ज तुमचं जर मंजूर झालं तर तुम्हाला महिन्याला 2100 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील लाखोच्या महिला अद्यापपर्यंत या योजनेपासून वंचित आहेत। अशा महिलांना मात्र आता अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करता येणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबायचे।